हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग मॅथ्स ई-डेक ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 फाउंडेशनल न्यूमरन्सी चा प्रॅक्टिस झोन 11 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण त्यापूर्वी हे जे आहेत सबस्ट्रॅक्शन हे सगळे काय आहेत, बॉरोविंगचे असल्यामुळे लक्षात घ्या मुलांनो, 1/10 म्हणजे 10 वन्स असते. ओके, या मेथडला लक्षात ठेवा की 1/10 ज्या वेळेस असतो त्यावेळेस त्याचे हे त्याचं रूपांतर कशात होतं तर 10 वन्स मध्ये होतं. चला तर मग सुरुवात करूया. सबस्ट्रॅक्ट द फॉलोइंग नंबर्स. 39 मायनस 21. पहिल्यांदा नेहमी लक्षात ठेवा की वन्सचाच पहिल्यांदा यांना टेबल घ्यायचा. या टेबलमधून आपल्याला 9 मधून 1च लेस करायचा. पहिल्यांदा 10 घ्यायचा नसतो, पहिल्यांदा वन्सची सबस्ट्रॅक्शन करायचा. 9 मायनस 1 8 and 3 मायनस 2 1. आन्सर आलं 18. म्हणजे 39 मायनस 21 इज इक्वल टू 18 होतं. चला तर बी कडे वळूया. 53 मायनस 26. आता 3 मधून 6 जातात का? नाही जात. म्हणून मग याला काय करायचं, आता आपल्याला बॉरोइंग मेथड वापरायची. तर लक्ष द्या कसं करायचं. फर्स्ट स्टेप आपण 5th कडे जातो, म्हणजे 5/10 कडे जातो. 5/10 कडून आपण 1 बॉरो केल्यामुळे ह्याला कट करायचं. मग ह्याच्याकडे रिमेनिंग राहिले किती 4 आणि ह्याला 10 आणि 10 प्लस 3 हे ऑलरेडी वन्स कडे 3 आहेत. हे वन्स टोटल किती होतात मग 13. 13ला 3ला कट करायचं. 13 मायनस 6 किती राहतात तर 7 आणि 4 मायनस 2 2. ओके, का तर इथं आपल्याला इथं 10ने ह्याला वन्सला 1/10 दिल्यामुळे ह्याच्याकडे 4 राहिले आणि 4 मधून 2 गेले 2 राहिले. C1 72 मायनस 42. 2 मायनस 2 0 and 7 मायनस 4 3. नेक्स्ट D1 85 मायनस 48. 5 मधून 8 जातो का? नाही जात. त्याच्यामुळे सेम बॉरोइंगची मेथड 8/10 ला कट करायचं. राहिले ह्याच्याकडे किती तर 7/10 आणि ह्याला 1/10 म्हणजे 10 ह्याच्याकडे आल्यानंतर 10 वन्स झाले. मग ते 10 आणि हे 5 किती झाले 15 आणि ह्या 5ला कट करायचं. 15 मायनस 8 किती राहतात तर 7 आणि 7 मायनस 4 किती तर 3. आन्सर आलं 37. नेक्स्ट 85 मायनस 67. 5 मधून 7 जातात का? नाही जात. म्हणून सेम बॉरोइंग मेथड 10 कडे जायचं. 10 कडून एक 10 घेतला तर त्याच्याकडे राहिले किती 7 आणि ह्याच्याकडे आले किती मग 15. म्हणजे 10 प्लस 5 15. हा वन्स मधला हा इथे आपण ऍड करतो, म्हणजे किती तर 10 प्लस 5 हे झाले 15. 15ला तिथं लिहिल्यानंतर 5ला कट करायचं आणि 15 मायनस 7 किती होतात तर 8 आणि आता ह्याच्याकडे किती राहिले 7. 7 मायनस 6 1. नेक्स्ट 97 मायनस 79. सेम 7 मधून 9 जातो का? पहिल्यांदा ह्या वन्स मध्ये ना नेहमी लक्षात ठेवायचं की जो वरचा अंक असतो त्यातून खालचा अंक मायनस होतो का? वरच्या नंबर्स मधून खालचा नंबर्स मायनस होतो का? तर नसेल होत तर लगेच बॉरोइंग मेथड बघायची. पण शक्यतो मुलांना पहिल्यांदा पाहायचं की बाबा मायनस होतोय का नाही. 9-10 मधून एक 10 गेला म्हणजे रिमेनिंग राहिला किती 8 आणि इथं आले 17. 17 मधलं इथे 7ला क्रॉस करायचं. 17 मायनस 9 किती राहिले 8 आणि 8 मायनस 7 1. नेक्स्ट 9th वन. आता 3 डिजिट नंबरचं सबस्ट्रॅक्शन पाहूया. वन्स मध्ये किती आहे 8 मायनस 6. 8 मायनस 6
2 2 मायनस 8 होतं का? नाही. 2 मधून 8 जातो का? नाही जात. लगेच नेक्स्ट टेन्सकडे. आता हा इथे ज्या वेळेस आहे ना आपण ह्या दोन नंबरचं दोन कॉलमचं ज्यावेळेस सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस त्याच्या शेजारच्या कॉलम्सकडे आपण हेल्प मागायला जातो. म्हणजे इथे काय होईल की 100 इज इक्वल टू किती होतात? तर 10 टेन्स होतात, हो की नाही? ज्यावेळेस 10 टेन्स होतात त्यावेळेस 100 होतो. म्हणजे मग आता ह्या 3 ला कट करून ह्याच्याकडे किती 100 राहिले? 200 राहिले. आणि इकडे किती गेले? तर 10 आणि हे पहिले 2 असे 12 झाले. 12 मायनस 8 12 मायनस 8 किती राहिले मग? 4 आणि 2 मायनस 1 1. नेक्स्ट 856 मायनस 288. सेम मेथड. 6 मधून 8 जातात का? नाही जात. त्यामुळे शेजारी जायचं. इथे 5 टेन्स आहेत, मग इथे रिमेनिंग कट करून राहिले किती? 4 टेन्स. आणि ह्याला 10 त्याने 10 दिले. 1 10 म्हणजे 10 वन्स झाले. मग 10 वन्स आणि 6 मिळून किती झाले? 16. आणि ह्या 6 ला कट. आणि 16 मायनस 8 किती राहिले? 8. नेक्स्ट 4 मधून 8 जातात का? नाही जात. म्हणून परत सेम मेथड. इथे 8 ला जायचं. 8 कडून 800 मधून 100 कमी झाला तर किती झाले? इथे 700. आणि इथे किती झाले मग? 10 प्लस 4 14. आणि 14 मायनस 8 किती होतात? तर 6. आणि 7 मायनस 2 5. नेक्स्ट 892 मायनस 394. आता 2 मधून 4 जातो का? नाही जात. मग सेम 9 मधून इथे राहिले 8 आणि इथं झाले 12. 2 ला कट. 12 मायनस 4 8. ओके. आणि 8 मायनस 9 परत तेच. 8 मधून 9 जात नाही म्हणून परत शेजारी. परत इथे 7 1 कमी झाला आणि इथं 10. आणि 10 प्लस 8 18. मग 18 मायनस 9 9. आणि 7 मायनस 3 4. ओके. चला मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नेक्स्ट 636 मायनस 147. सेम. 6 मधून 7 जातो का? नाही जात. तर किती? तर इथे 3 ला कट. इथे 2 आणि इथे 16. ह्याला 6 ला कट. 16 मायनस 7 किती? तर 9. आणि 2 मधून परत आहे ना आपल्याला 4 घालवायचे तर जाते का? नाही. तर सेम 6 ला कट. इथे 5. इथं 10 प्लस 2 12. 12 मायनस 4 8. आणि 5 मायनस 1 4. ओके. चला नेक्स्ट 974 मायनस 538. सेम मेथड. पहिल्यांदा आपण वन्सकडेच करणार. 4 मायनस 8 नाही जात. त्यामुळे शेजारी गेलो. इथे 6 किती? 1 टेन्स मधून आहे ना 7 टेन्स मधून 1 हे केला किती गेला? 6. आणि इथे 14. 4 ला कट. 14 मायनस 8 किती होता? तर 6. आणि 6 मायनस 3 3. आणि 9 मायनस 5 4. नेक्स्ट 435 मायनस 168. सेम मेथड. वन्सचा कॉलम पहिला सॉल्व करूया. 5 मायनस 8 जातो का? नाही जात. तर शेजारी 2. इथे 15. 5 ला कट. 15 मायनस 8 किती होतात? तर 7. आणि 12 इथं आता 2 मधून 6 जातो का? नाही जात. म्हटल्यानंतर परत सेम मेथड. इथं 3 इथं 12. 12 मायनस 6 किती होतात? तर 6. आणि 3 मायनस 1 तर इथे 2. नेक्स्ट 747 मायनस 329. 7 मधून 9 जातात का? नाही. तर 4 कडे. 4 च्या इथे 3 आला आणि इथं 17. 7 ला कट. 17 मायनस 9 8. 3 मायनस 2 1. आणि 7 मायनस किती? 3 4 राहिले. नेक्स्ट
857 मायनस 239. 7 मधून 9 जातो का? नाही. तर 15 कडे आलो, 5 कडे आलो तर 5 मधून कट 4 आणि इथे झाले 17 आणि 17 मायनस 9 किती होतात? 8 आणि 4 मायनस 3 1 आणि 8 मायनस 2 6. लास्ट 5 मायनस 6 होतो का? नाही. तर इथे 5 ला कट, इथे 4, इथे 15, इथं 5 कट. 15 मायनस 6 9 आणि 4 मायनस 5 होतो का? नाही होत. म्हटल्यानंतर परत इथे किती? तर इथे 4 आणि इथे 14. 14 मायनस 5 परत 9 आणि 4 मायनस 2 2. आय होप स्टुडंट्स तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. थँक्यू.